शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाल्यानं तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे संबंधित रस्त्यांच्या दर्जात बदल करण्यात आलाय। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार शिरोळ तालुक्यातील विविध ग्रामीण मार्गांचा इतर जिल्हा मार्ग म्हणून समावेश करण्यात आलाय। या निर्णयामुळे संबंधित रस्त्यांची दुरुस्ती, मजबूतीकरण आणि विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार असून वाहतुकीची सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे। या ग्रामीण रस्त्यांसाठी अगोदर राज्य शासनाचा निधी मिळत नसल्यानं रस्त्यांचा विकास होत नव्हता। आता मात्र या 9 रस्त्यांना दर्जोन्नती मिळाल्यानं राज्य शासनाचा थेट निधी या रस्त्यांना मिळणार असून शिरोळ तालुक्यातील रस्ते मजबूत होणार आहेत। त्यामुळे तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना, शेतकरी, उद्योग व्यवसाय आणि नागरिकांना मोठा या रस्त्यांचा लाभ होणार आहे। शिरोळ खालवाड ते प्रमुख जिल्हा मार्गाला जोडणारा रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग ते हसूर, बनवाडी, कनवाड ते म्हैसाळ धरणाकडे जाणारा रस्ता, दत्तवाड, पीरकुरण, टाकळीवाडी ते हेरवाड, श्री संतुबाई नदी पाणीपुरवठा रस्ता, राज्यमार्ग 142 ते आगर, शिरोळ घालवाड, MSCB शिर्टी ते नृसिंहवाडी रस्ता, हेरवाड, लाटवाडी ते आयको सुतगिरणी रस्ता, टाकवडे इतर जिल्हा मार्ग 44 ते इतर जिल्हा मार्ग 43, दत्त सोयाबीन प्रकल्प ते हरोली प्रमुख जिल्हा मार्ग 31 ला मिळणारा रस्ता, दत्तवाड हद्द दड्डी, जुने दानवाड, नवे दानवाड, टाकळीवाडी, मजरेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग 102 ला मिळणारा रस्ता, दानोळी, धनवळे वसाहत, उमळवाड, उदगाव ते दत्त साखर कारखाना रस्ता, एकूण 95.15 किलोमीटरच्या रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला आहे। या निर्णयामुळे पावसाळ्यात होणारी गैरसोय कमी होऊन ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुकर होणार आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं की शिरोळ तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी आम्ही सातत्यानं शासन स्तरावर पाठपुरावा केला। या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग दर्जा मिळाल्यानं मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन दर्जेदार रस्ते उभारता येतील, तसेच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जा मिळालेल्या या रस्त्यांपैकी काही रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग MDR म्हणून दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून राज्य शासनाकडून या रस्त्यांना आणखी जास्त निधी आणण्यासाठी सोयीचं होईल। दरम्यान येणाऱ्या काळात या रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांना गती मिळून तालुक्याचा विकास अधिक वेगानं होईल। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।